चला आता घरगुती उपाय म्हणजे नीम ऑइल हे घरीच केलेलं होतं मागच्या वर्षी मी, नीम आणि कोरफडचं. आणि ते 2-3 थेंब टाकलं आणि थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हँडवॉशचा 1 थेंब टाकला, जास्त नाही. आणि नंतर नाहीतर झाडं खराब पण होऊ शकते, जास्त प्रमाण नाही घ्यायचं. आणि नंतर हे संध्याकाळच्या टाईमला स्प्रे करायचं. बॉटल खराबच झाली म्हणून ह्या बॉटलला होल करून मी असा उपयोग केलेला आहे. आणि हे उपाय तर आपण घरगुती करू शकतो, कारण पावसाळ्यानंतर आहे ना भरपूर अशी कीड आपल्या बागेमध्ये दिसून येतात. या झाडांना मात्र खता पाण्याची सुद्धा जास्त हे नाही लागत, उपयोगच नाही पडत. आणि बघा सगळ्या प्रकारच्या झाडावर मी मारला. आणि दुसरा अजून घरगुती उपाय खूप उत्तम आहे, तो खत म्हणून सुद्धा काम करते आणि बुरशीनाशकसुद्धा आहे, ती म्हणजे आपली हळद. आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते पण पुढं नक्की बघा, तुम्हाला सांगते मी. आणि हे करण्याला भरपूर वेळ मात्र माझा गेलेला आहे, कारण आता बाग हळूहळू करता इतके झाडं रोपे वाढत चालली आहे आपली, त्याच्यामुळं मग त्याला उपाय करायलासुद्धा वेळ लागतच आहे आता. आणि फक्त आवड पाहिजे, आवड असली ना तर एकाचे भरपूर झाडं आपल्याकडे तयार होत असतात. आवड महत्त्वाची आहे. आणि या गोष्टीत जो आनंद मिळते ना तो खरंच कशातच मिळत नाही. तुम्ही कितीही छंद जोपासा, पण प्रत्येक छंदामध्ये आनंद तर असते, पण बागकामामध्ये खूपच मन रमते, एक जिवंतपणा याच्यामध्ये दिसून येतो. बघा आता सगळे फुलं इतके उमललेले बागेमध्ये, प्रफुल्लित बाग झालेली आहे. यावेळेस जर बागमध्ये येते ना मी दुसऱ्या चक्कर 9 नंतर मारते ना, तर तेव्हा मात्र माझं खाली जायलाही विचारच होत नाही, पण बाकीच्या कामामुळे थोडासा वेळ कमी द्यावा लागते. पण तरी मग सकाळी नाही जमलं तर संध्याकाळच्या टाईमला वेळ मिळाला तर मी येतेच इथे काम करायला, कारण बागकाम करायला भरपूर वेळ हा लागत असतो. आणि हे दररोजचं असतं, एका दिवसानं होत नाही. आणि हे सुंदर बघा खूप छान केलेलं आहे. मी काही दिवसांनी याच्यावर व्हिडिओ येणार आहे आपला. आणि बघा आता इथे सगळ्या वेळेवर मी हे काम करत आहे, सगळ्याच अगदी. आणि हळदीचं थोडं चिमूटभर हळदसुद्धा आपण झाडांवर टाकू शकतो, जास्त प्रमाणात नाही टाकायची. आणि बघा या पद्धतीने सगळ्या झाडांवर स्प्रे केल्यावर हळदीच्या स्प्रेमुळे काय होते माहिती आहे का, हे बुरशीनाशक असते आणि हे दुसऱ्या दिवशी आहे ना खत म्हणून सुद्धा थोडं काम करते. झाडं बघा पहिल्या दिवशी तुम्ही देऊन बघा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडं फ्रेश आणि टवटवीत दिसतील. बघा चिमूटभर हळद टाकून मी अशी बॉटलमध्ये भरून घेतली, किंवा तुम्ही एका पॅकेटमध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकून ते पाणी थोडं थोडं झाडावर शिंपडू शकता. मी या पद्धतीने बॉटलचा उपयोग केला, कारण छान असे होल करून ते पडत होतं प्रत्येक झाडावर. आणि हे काम करण्याला मला एका वेळेस नाही केलं, थोडंसं सकाळी केलं, नंतर मग नाश्त्याचा टाईम झाल्यामुळे नंतर 9च्या नंतर केलं, किंवा मग संध्याकाळच्या टाईमला करते. असं सकाळीच करा, पण तुम्ही मला कधी कधी वेळ होऊन जाते, सकाळी किंवा मग संध्याकाळची वेळ चांगली राहते. संध्याकाळच्या वेळेला बघा बरेच किडे झाडांवर येत असतात, सगळे आपण बागेमध्ये नसतो, कुठं नसतो, आणि त्यांची हल्ला सुरू असते आपल्या बागेमध्ये. बारीक बारीक पानं, कोवळी पानं खातात, नवीन रोपेसुद्धा खातात. बरेचदा असं होते 1-2 रोपं खाल्ल्यासुद्धा जाते, पण हे सर्व निसर्गातच आहे, निसर्गामुळेच सर्व गोष्टी आहे, त्याच्यामुळं ते कधी कधी करावं लागते. सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतील असं नाही, पण आपला जे उपाय असते ते आपण घरगुती करत राहिलं पाहिजे. याच्यामुळे कीड लांब राहते आपल्या झाडापासून. पण सगळे कामं होते बागेमध्ये माझं, पण हेच काम राहून जाते, कारण हे एवढी मोठी बाग असल्यामुळे एक एक झाडावर करणं म्हणजे भरपूर वेळ जात असते. म्हणून उद्या करून म्हणजे आजचा दिवस तो उजाडला. मी म्हटलं चला जे काही बागकाम मी करत असते ना ते तुम्हाला नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि बघा हिरवीगार झाडं खूप छान वाटते या ऋतूमध्ये. आणि आता आमच्या इकडे गरमी आणि ऊन खूप जास्त तापत आहे. बघा ह्या 2 झाडामध्ये फरक बघा, तो खूप डार्क फुलं आहे आणि हे एकदम पिंक रंगामध्ये आहे, म्हणजे वेगवेगळे आहे दोन्ही रंग. पण तुम्हाला बघायला मला असं वाटत होतं दोन्ही झाडं माझ्याकडे एकच निघाले, पण फुलांमध्ये रंगामध्ये खूप फरक दिसून आलेला आहे. ते खूप डार्क रंगाचं होतं आणि हे एवढं डार्क नाही आहे. आणि बागेमध्ये फुलं खूप उमलत आहे एवढेच, विविध प्रकारचे फुलं लावली. आणि एकदा अशी बागेत फुलं लावली ना, पॉलिनेटरची संख्या इतकी जास्त वाढलेली आहे माझ्या. फुलपाखरं तर दररोज बागेमध्ये दिसतात, आणि दुसरे वेगवेगळे प्रकारचे पॉलिनेटर भरपूर आहे, त्यांचे मला नावंसुद्धा माहीत नाही, इतके वेगवेगळे रंगाचे दिसत असतात ते. त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये फळं बनायला मदत होते कोणत्याही भाजीमध्ये. आणि वेगवेगळे रंगसुद्धा फुलांमध्ये बऱ्याच जर परागीकरण करतात ना, त्याच्यामुळे आपल्याला आढळून येत असतात. आणि त्याच्यामुळं फुलं लावणं फळांसोबत किंवा भाज्यांसोबत आवश्यक आहे बागेमध्ये. ते सुंदर तर दिसायला दिसतात, पण त्यांच्यामुळे आपल्या बागेमध्ये भरपूर असा फायदा होत असते. आणि ह्या सगळ्या जीवजंतूमुळेच एक बागेमध्ये जिवंतपणा आपल्याला दिसून येते. म्हणून सगळ्या गोष्टीवर खूप छान असं काम करा तुम्ही, तुम्हालाही आनंद मिळेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये छोटी छोटी रोपे त्याच्यावरसुद्धा मारलेले आहे बघा. आणि इथं एक मक्याचं कणीस पक्ष्यांसाठी ठेवलं मी. फळं आणल्याला एखादं वर नेऊन ठेवते बघा, पॉलिनेटरचं मी आताच नाव काढलं. आणि सुंदर फुलपाखरू बागेमध्ये फिरत होतं, कारण हे फुलाचं सुगंधच असं आहे की आपल्यालासुद्धा याच्या जोडून लांब जावं नाही वाटत आहे.
इथे मी सकाळी सकाळी त्यांना हे फुलं जेव्हा उमलतात ना, असं वाटतं इथेच थांबत राहावं, काम करत राहावं. खूप सुंदर असा सुगंध आहे. आणि बघा फुलपाखरांसुद्धा 2-3 आले होते आज माझ्या बागेमध्ये त्याच झाडावर, कारण ते फुलं आहे ना सगळ्या पॉलिनेटरला आकर्षित करणारे आहे सुगंध. आणि बाकी प्रत्येक फुलावर पॉलिनेटर येते, असं नाही आहे की हे फुलावर नाही येत. प्रत्येक फुल बागेमधलं आवडत असते त्यांना. त्याच्यामुळं कोणत्याही फुलाला तुम्ही तुमच्या बागेमध्ये जागा द्या, कारण काही काही फुलं असे आहे ना ते खूप म्हणजे येतात लागतात पण सोपे आहे आणि राहतात पण बागेमध्ये, पण आपण त्याला जास्त पसंती नाही देत. असे काही झाडं असतात. आणि पालेभाजीला बघा जास्त कीड येते, म्हणून हे पालकावर मी चांगल्या पद्धतीने असं मारून घेत आहे, कारण आता पालक वर छान आलेला आहे. आणि हे काकडीच्या झाडावरसुद्धा कोणतेही नवीन रोपं लावले ना, नवीन नवीन शेंड्यांवर कीड खूप जास्त दिसून येते. आणि ते दूर करण्यासाठी बघा हे दुसरी बटरफ्लाय आली. म्हणजे खूप ह्या झाडावर आज सुगंधित, याच्यामुळे खूप चक्रा सुरू होते सर्वांच्यात. आणि हे बघण्यामध्ये मला जो आनंद मिळतो तो खर्च कशातच मिळत नाही. कामाला वेळ झालाच चालते बाकीच्या, पण मग हे काम केल्यावर असं मनाला समाधान वाटते ना, म्हणून बाकीच्या कामाला वेळ होईल तरी चालेल. बघा यावेळेस अशी आपली बाग फुललेली असते, तरी आता काही काही फुलांचं बहर कमी झालेलं आहे, पण तरी भरपूर फुले अजूनही उमलत आहे. आणि नवीन नवीन कटिंगसुद्धा मी लावत आहे. या पद्धतीने कसं वाटलं आजचं बागकाम नक्की सांगा. आणि धन्यवाद सर्वांचे. अशाच आपल्या बागेला सबस्क्राईब करा.